ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं, कृष्णं वंदे जगद्गुरुं, कृष्णं वंदे जगद्गुरुं। मंडळी, जय हरी। श्रीमद भगवद गीता 18वा अध्याय। 18वा अध्याय म्हणजे एक मोठी पर्वणी आहे। राहिलेल्या सगळ्या भागांचं ज्ञान आपल्याला या एका अध्यायामधनं आपल्याला होणार आहे। म्हणून भगवंत जेवढ्या आतुरतेने अर्जुनाला या अध्यायाविषयी सांगतायत, तेवढ्याच प्रेमाने, अधिक प्रेमाने ज्ञानोबा आपल्याला समजवतायत की ज्याला या परमात्म्याला प्राप्त करायचं असेल त्याने या कर्माविषयी काय कर्तव्य आहे, काय अकर्तव्य आहे, कुणाचा त्याग करायचा आहे आणि कुणाचा संन्यास करायचा आहे, याविषयी चांगल्या प्रकारे जाणून घ्यावं। कर्माची दशा ही अशी आहे की कर्मच आपल्याला त्या परमात्म्याला प्राप्त करून देणारा आहे आणि कर्मच आपल्याला नरकाला नेऊन पोचविणारा आहे। म्हणून हे कर्म यथायोग्य, शास्त्र अनुकूल, योग्य जर कळलं नाही तर हेच कर्म आपल्याला घातकही ठरणार आहे। आणि हेच कर्म जर आपल्याला शास्त्रानुसार जसं विहित आहे तसं जर कळलं, भगवंताने जसं सांगतायत त्या पद्धतीने आपल्याला कळलं आणि त्या रूपाने जर आपण त्या कर्माचं आचरण केलं तर हेच कर्म आपल्याला मोक्षाला नेऊन ठेवणार आहे, आपल्याला ब्रह्म बनवणार आहे, मुक्त करणार आहे। म्हणून ऐका आता, यज्ञ, दान आणि तपरूप कर्माच्या त्यागाचा निषेध याद्वारा सांगतायत की दोन विद्वान आहेत की एक सांगतात की यज्ञ, दान, तप, कर्म यांच्याद्वारा आपल्याला कुठं ना कुठं पापच होतं, म्हणून यांचा त्याग करावा। आणि एक सांगतात की यज्ञ, दान, तप, कर्म हे तर मनुष्याला पवित्र करणारे आहेत, यांच्याद्वाराच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे, हेच आपल्या अंतःकरणाला शुद्ध करणार आहेत, म्हणून हे केलेच पाहिजे असं आग्रहपूर्वक त्यांचं मत आहे। असे या दोन मत भगवंत सांगतात। ऐका, श्लोक क्रमांक 5, 18वा अध्याय। यज्ञदान तप कर्म, PDF दिसत नाही ना? एक सेकंद। यज्ञदान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्, यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्। यज्ञ, दान, तप, कर्म न त्याज्यम कार्यम एव तत्, यज्ञ, दानम, तपः च एव पावनानि मनीषिणाम्। ऐका, इथं सांगतात यज्ञ, दान, तप, कर्म न त्याज्यम। यज्ञ, दान, तप, कर्म यांचा त्याग करू नये, यांचा त्याग करणे, यांना टाकणे ते योग्य नाही। तत्कार्यम एव, त्याचं कार्य केलंच पाहिजे,
ते जाणीवपूर्वक हे सगळं केलं पाहिजे. कारण का असं तर म्हणतात, यज्ञ दानम तपच एतानी मनीषिणाम पावनानी एव संती. अहो, हे यज्ञ दान तप हे कर्म मनुष्याला पवित्र करणारी आहेत, मनुष्याचं अंतःकरण शुद्ध करणारी आहेत. फक्त या यज्ञ दान तप कर्माचं वर्म आपल्याला कळलं पाहिजे. ऐका, शास्त्राने विधान केलेलं यज्ञ दान आणि तपरूप कर्म अवश्य कर्तव्य कर्माचा त्याग करणे योग्य नाही, असे हे उपर्युक्त प्रतिपादित अवश्य कर्तव्य कर्म मनुष्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये करायलाच पाहिजे. कारण यज्ञ दान आणि तपरूप कर्म हे फलइच्छा टाकून करणाऱ्या बुद्धिमान पुरुषाला पवित्र करणारी होतात. म्हणजे ती अंतःकरण शुद्ध करण्याकरिता अतिशय महत्वाची आहेत. ज्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याने हे यज्ञ दान तपरूपी कर्म यांना कधीही सोडू नये. हे केलंच पाहिजे त्याने, फक्त करताना फलेच्छा टाकून, फळाची इच्छा न करता ते करायचे आहेत. आणि अशी जे कर्म जर केली तर ती कर्म तुमच्या अंतःकरणाला शुद्धीला कारण ठरतात. आणि अंतःकरण ज्याचं शुद्ध झालं, दुरी नाही देव त्याला, त्याला देव दूर राहत नाही. हो, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. म्हणून शुद्ध अंतःकरणाला भावाला शुद्ध करणारी ही कर्म आहेत. म्हणून ही कर्म अवश्य केली पाहिजे, कारण ही मनुष्याला पवित्र करणारी आहेत. ऐका, ज्ञानोबा खूप गोड वर्णन करतात. जिये यज्ञ दान तपादिके ये कर्म आवश्यके, तिये न सांडावी पांथिके पाऊले जैसी. या अध्यायामध्ये मी ज्या ज्ञानोबारायांच्या ओव्या निळ्या रंगाने केलेल्या आहेत ते सगळे दृष्टांत आहेत, आणि ज्या गुलाबी रंगाने दाखवल्या आहेत त्या सगळ्या ओव्या सिद्धांत आहेत. ठीक आहे. म्हणून तो सिद्धांत समजवण्याकरता ज्ञानोबराय जिथं जिथं दृष्टांत देतात, उदाहरणं देतात, ते सगळे मी उदाहरणं निळ्या रंगाच्या ओव्या आहेत. लक्षात घ्यायचं. चला, जिये यज्ञ दान तपादिके ये कर्मे आवश्यके, तिये न सांडावी पांथिके पाऊल जैसे. अरे अर्जुना, यज्ञ दान तप आदी जे कर्म आहेत ते आवश्यक आहेत, त्यांचा कधीही त्याग करू नये, सांडावे न. जैसे उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी, जैसे पांथिके पाऊले. पांथिके म्हणजे तीर्थ करणारा, यात्रा करणारा, दुसऱ्या गावाला जाणारा जो पांथस्थ यात्रेकरू आहे त्याने आपली पावलं थांबवू नये, म्हणजे एका ठिकाणी बसू नये. ज्याला दुसऱ्या गावाला जायचं असेल त्याने चाललं पाहिजे, भले हळूहळू चाल पण चाललं पाहिजे, तर तू दुसऱ्या गावाला पोचशील. जर चाललंच नाही तर पोचणार कधी? मला मुंबई जायचंय, मला मुंबई जायचंय, मला मुंबई जायचंय, आणि मुंबई जाण्याकरता जर तो त्या लोणावळ्याच्या घाटामध्ये जाऊन नुसता बसला, मुंबई जायचंय मुंबई जायचंय, पुढे पाऊल टाकलं नाही तर मुंबई कसा जाईल? म्हणून त्याने पाऊल टाकलं पाहिजे, तो चालला पाहिजे. त्याप्रमाणे ज्याला आपल्या जीवनामध्ये परमात्मरूपी गावाला जायचंय, परमात्म्याची प्राप्ती करायची असेल, त्याने यज्ञ दान तप आदी कर्म फल त्यागाची इच्छा सोडून केलं पाहिजे. लक्षात आलं? आणखी दुसरं उदाहरण ज्ञानोबा राय देतात.
एक तर यात्रेकरूचं दिलं. आता आणखी दुसरं उदाहरण. हरपले न देखिजे तव तयाचा मागू न सांडिजे, का तृप्त न होता न लोटीजे भाने जेवी. अरे हरपले न देखिजे तव तयाचा मागू न सांडिजे. हरवलेली वस्तू जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्या वस्तूला शोधणं थांबवू नये. त्या वस्तूला शोधत राहिलं पाहिजे तर ती वस्तू सापडणार. हरवलेली वस्तू हरवली, शोधणं थांबवलं, ती वस्तू कायमची हरवेल. कारण शोधल्याशिवाय वस्तू सापडत नाही. म्हणून हरवलेली वस्तूला शोधण्याकरता आपल्याला शोधरूपी कार्य मोहीम ही सतत राबवावी लागेल. म्हणून मागू न सांडिजे, मागू म्हणजे शोध. दुसरा दृष्टांत देतात ज्ञानोबराय, का तृप्त न होता न लोटीजे भाने जेवी. तृप्त न होता समोरचा ताट लोटून द्यायचा नसतो. जोपर्यंत आपलं जेवण होत नाही, पोट भरत नाही, तोपर्यंत समोर ठेवलेला ताट आपण कोणाला उचलू द्यायचा नाही. नाहीतर बघा, लग्नामध्ये पत्रवाळी वाढण्याचं काम एकाकडे असतं, एकाकडे भात वाढण्याचं काम एकाकडे, डाळ एकाकडे, बुंदी एकाकडे, उसळ म्हणा, भाजी म्हणा एकाकडे, पुऱ्या असतात. म्हणून प्रत्येकाला तो जो अध्यक्ष असतो तो सगळ्यांना कामं नेमून देतो. म्हणून एकाने पत्रवाळी टाकायची असते, एकाने पत्रवाळी उचलायची असते. मग एक पहिला व्यक्ती आला, तो पत्रवाळी टाकून गेला आणि एकाला काम दिलं तो पत्रवाळी उचलण्याचं. त्याने विचार केला की कधी ना कधी पत्रवाळी उचलायचीच आहे ना, मग जाऊ दे, मला थोड्या वेळ बाहेर जायचंय. मग काय केलं, वाढलेली पत्रवाळी आता उचलून नेतो. एक पुढे पत्रवाळी टाकत जातोय आणि एक मागून उचलत जातोय. तर त्या जेवणाऱ्या व्यक्तींनी त्याला उचलू दिली पाहिजे का? त्यांनी त्याला रोखलं पाहिजे, थांब, आमचं जेवण झालेलं नाही, तू पत्रवाळी उचलू नको. म्हणून तृप्ती न होता न लोटी जे भाने जेवी. जोपर्यंत पोट भरत नाही ना तोपर्यंत आपलं ताट आपण लोटू नये, बाजूला करू नये. कारण ताट बाजूला करणे म्हणजे याचं जेवण झालं हे दर्शविलं जातं. आणखी उदाहरण. मग हे का असं सांगतात, पुढे सिद्धांत ज्ञानोबराय स्पष्ट करतील. आणखी एक उदाहरण देतात. नावथडी न पावता न खांडीजे केळी न फळता, का ठेविले न दिसता दीपू जैसा. 3 दृष्टांत एका ओवीत. आता नावथडी न पावता, जोपर्यंत आपण पहिलं तीरावर पोचत नाही तोपर्यंत नाव सोडू नये, कितीही घाई असली तरी. नाहीतर नदीच्या या किनारी नावावर बसलो, नाव पुढे नेली आणि मध्येच अर्ध्या नदीमध्ये उडी मारून चला लवकर लवकर निघून जाऊ असं जर केलं तर तो त्या पाण्यामध्ये वाहून जाईल ना, तर बुडेल तरी. म्हणून नाव जोपर्यंत किनाऱ्याला लागत नाही तोपर्यंत पाण्यामध्ये आपण उडी मारायची नाही. न खांडी जे केळी न फळता, जोपर्यंत केळीच्या वृक्षाला केळी फळ लागत नाही तोपर्यंत ते वृक्ष खांडू नये, तोडू नये. केळीच्या वृक्षाला केळी लागल्यानंतर केळीचं फळ काढलं की त्याला तोडलं जातं, नंतर केळी लागत नाही म्हणून. त्याच केळीचं खत होतं म्हणून तिला तोडलं जातं. ते जर तोडलं नाही तर नवीन वृक्ष येणार नाही, नवीन नाही आलं तर केळी मिळणार नाही. कारण एक वेळा एका वृक्षाला केळीचा घड लागतो. म्हणून केळीचा घड काढला गेला की केळीच्या वृक्षाला तोडायचं असतं. पण जोपर्यंत केळीचा घड लागत नाही तोपर्यंत केळीचं झाड तोडायचं नाही, ज्ञानोबराय म्हणतात. पुढे आणखी तिसरा दृष्टांत. का ठेविले न दिसता दीपू जैसा. अंधारामध्ये एखादी वस्तू ठेवलेली पाहण्याकरता आपण दिवा लावतो आणि तो दिवा घेऊन ती वस्तू पाहण्याकरता जातो. जोपर्यंत ती वस्तू आपल्याला दिसत नाही ना, तिचा शोध होत नाही ना, ती हाताला लागत नाही ना, तोपर्यंत दिवा विझविला नाही पाहिजे.
त्या दिव्याला विझवू नये. वस्तू पाहण्याकरता दिवा लावला आणि त्या घरामध्ये गेल्या गेल्या दिवा विझवून टाकला, वस्तू दिसेल का? नाही दिसेल. ज्याप्रमाणे हे सगळे दृष्टांत दिले, हे कशासाठी दिले? तर ज्ञानोबारायांनी सिद्धांत उभी सांगतात, तैसे आत्मज्ञान विखी जव निश्चिंती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीन. तैसे या वरील दृष्टांताप्रमाणे जोपर्यंत मनुष्याला मुमुक्षूला आत्मज्ञान प्राप्त होत नाही, आत्मज्ञानाविषयी निश्चिंत होत नाही, दृढ आत्मज्ञान होत नाही, दृढ अपरोक्ष अनुभूती येत नाही, तोपर्यंत जोपर्यंत परमात्मा आपल्या हाताशी येत नाही, करतळे आवळे हरी जैसा अशी अनुभूती जोपर्यंत आपल्याला येत नाही, तोपर्यंत आपण या कर्माचा त्याग करू नये किंवा यज्ञ यागादी विषयी उदासीन होऊ नये, उदास होऊ नये. तोपर्यंत आपण कर्म केलंच पाहिजे. ऐका पुढे. तरी स्वाधिकारानुरूपे ते यज्ञदान तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिके वर. हे अर्जुना, स्वाधिकारानुरूपे आपण ज्या वर्णात आहोत, ज्या आश्रमात आहोत, ज्या जातीत आहोत, ज्या धर्मात आहोत, त्या अनुरूप आपल्याला शास्त्राने जे काही विधान केलेलं आहे ते यज्ञ दान तप याचा अनुष्ठान अवश्य आणि अधिकाधिक पुन्हा पुन्हा चांगल्यातलं चांगलं अनुष्ठान आपण केलं पाहिजे. अतिशय चांगलं कर्म आपल्या हातून घडलं पाहिजे. जे चालणे वेगावत जाये तो वेगू बैसावयाची होय, तैसा कर्म अतिशयो आहे नैष्कर्म्या लागी. कारण कर्म जर चांगलं पुन्हा पुन्हा लगातार जर केलं तर हे कर्म फळाच्या इच्छेविना केलेलं कर्म आपल्याला नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत पोहोचवत आहे. म्हणून अधिक वेगाने जे व्यक्ती चालायला लागतो तर तो व्यक्ती त्या गंतव्य ठिकाणी म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचण्याकरिता लवकर चालतो. एखादा गावी जाणारा यात्रेकरू असतो आणि त्याला दिसलं की 4-4:30 वाजून गेले आणि अजून तर 10 किलोमीटर चालायचंय, तर तो जसा लवकर चालतो, वेगाने चालतो आणि 10 किलोमीटरचं अंतर 1 तासामध्ये पार करून अंधार होण्याच्या आत त्या गावामध्ये शिरतो. त्याप्रमाणे त्याचं वेगाने चालणं म्हणजे कशासाठी? की आपल्या गंतव्यस्थानी पोहोचून विश्रांती घेण्यासाठी. त्याप्रमाणे ज्या मुमुक्षुने या गृहस्थाने या सद्गृहस्थाने कर्माचा अतिशयो म्हणजे कर्माचा आग्रह पुन्हा पुन्हा करावं, पुन्हा पुन्हा चांगलं कर्म करावं, निष्काम कर्म करावं, फळाची इच्छा सोडून पुन्हा पुन्हा कर्म करावं, ते कशासाठी? नैष्कर्म्या लागी, नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त करण्यासाठी, नैष्कर्म्य भावाला प्राप्त होण्यासाठी. कारण जोपर्यंत ब्रह्माची प्राप्ती होत नाही, आत्म्याची प्राप्ती होत नाही, देवाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होत नाही. आणि मग या अवस्थेला जर प्राप्त करायचं असेल तर त्याने काय करावं? तर कर्म आग्रहपूर्वक करावं. आग्रहपूर्वक त्याने कर्म केलं पाहिजे. त्या कर्मामध्ये आळस केला नाही पाहिजे. ऐका, उदाहरण ज्ञानोबारायांनी कर्म अधिक करावं याच्यासाठी उदाहरण शोधून आणलं. बघा, ज्ञानोबारायांनी अधिके जवळ औषधी सेवायाची मांडी बांधी तव मुखी जे व्याधी तयाची. जवळ म्हणजे जसा औषध सेवन करण्याविषयी कंबर बांधतो रोगी. एखादा रोगी आपला रोग बरा होण्याकरता मी आता रोज 2 काय 3 टाइम सांगितलं ना, तर 3 टाइम मी औषध घेणार म्हणजे घेणार,
कंबर बांधून त्या औषधाचं सेवन करतो, वेळेवर सेवन करतो, सांगितलेले पथ्य पाळतो, तव तव मुखी जे व्याधी तयाची आहे, तसं त्या रोग्याची व्याधी हळूहळू हळूहळू कमी होत जाते. मग त्याप्रमाणे ज्याला जन्म मरण रूपी व्याधी लागलेली आहे त्या जीवाने निष्काम भावनेने कर्म करण्याकरता कंबर बांधायची असते. ज्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याने निष्काम भावनेने कर्म केलं पाहिजे. तैसी कर्मे हातोपाती जै कीजती यथा निगुती तै रजतमे झडती झाडा देऊनी. तैसी म्हणजे त्या प्रकारे, कर्मे हातोपाती, हातोपाती म्हणजे लवकर लवकर. कर्म ही जर निष्काम भावनेने लवकर लवकर जर कर्म केली, कशी कर्म, जैन कीजती यथा निगुती. निगुती म्हणजे वेदशास्त्र. वेदशास्त्र विधीपूर्वक जर कर्म त्यांनी लवकर लवकर केले तर अशा या जीवाकडनं, मुमुक्षूकडनं लवकर लवकर झालेली कर्म, विधीपूर्वक झालेली कर्म रजतमे झडती झाडा देऊनी. रजगुण आणि तमगुणाचा झाडा म्हणजे त्या रजगुणाला तमोगुणाला आपल्या जीवनातनं नाहीसा करतो. रजोगुण तमोगुणाचा व्यापार कमी करून टाकतो. कमी करता करता त्याच्या जीवनामध्ये रजोगुण तमोगुणच नाहीसा करून टाकतो. निष्काम भावाने कर्म केलं म्हणून, लवकर लवकर कर्म केलं म्हणून, अधिक कर्म केलं म्हणून, विधीपूर्वक कर्म केलं म्हणून. का पाठोवाटी पुढे, पाठोवाटी पुटे भांगारा खारू देणे घटे तै कीड झड करी तुटे निर्व्याजू होय. जसं उदाहरण देत आहेत, सोन्याला, भांगारा म्हणजे सोनं, सोन्याला शुद्ध करायचं असेल तर तो सोनार जसा एका पाठोपाठ, खारू म्हणजे क्षाराची फूट, क्षाराचं पाणी असतं त्याच्याकडे, ते क्षाराच्या पाण्याचं पूट त्या सोन्याला एका पाठोपाठ जसा देतो आणि लवकर लवकर देऊन त्याला अग्नीमध्ये जसा तप्त करून पुन्हा क्षाराच्या पाण्यामध्ये टाकतो, हे जेवढ्या वेळा करतो तेवढ्या वेळा त्या सोन्याला जशी पूट वाढते, त्याची शुद्धी जशी होते, अधिक चकाकत 24 कॅरेट मध्ये येतं, अत्यंत मुलायम आणि नरम बनतं. सोन्याला जशी जशी तो खारू म्हणजे क्षाराचं पाण्यामध्ये पूट देतो, कारण ही सोनं शुद्ध करण्याची पद्धत आहे. सोनार पहिल्यांदा अग्नीमध्ये त्या सोन्याला जाळतो, जाळल्यानंतर त्याला पिटतो, त्याला नंतर घासतो, घासून पुन्हा अग्नीत टाकतो, पुन्हा क्षाराच्या पाण्यात टाकतो. असं पुन्हा पुन्हा तो जेव्हा करतो त्यावेळेस त्या सोन्यामध्ये असणारं किडाळ, मलिनता ती दूर होऊन जाते आणि दूर झालेली ही मलिनता जसं सोन्याला शुद्ध करते, निर्व्याजू म्हणजे शुद्ध. तैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करोनी रजतम सत्व शुद्धी धाम डोळा दावी. तैसे म्हणजे त्याप्रमाणे, निष्ठेने नियमपूर्वक विधीने केलेलं कर्म जसं रजतम रूपी दुर्गुण शरीरातनं काढून सत्वशुद्धी धाम डोळा दावी. सत्वशुद्धी म्हणजे शुद्ध चित्त, चित्त शुद्ध रूपी धाम आपल्या डोळ्याला दाखवतं, शुद्ध अंतकरणाने युक्त आपल्याला बनवतं.
त्याप्रमाणे श्रद्धेने तत्परतेने विधीपूर्वक कर्म केले तर ते कर्म रजतमाचा नाश करून डोळ्याला चित्तशुद्धी रूपी धाम दाखवतं, चित्तशुद्ध रूपी घर आपल्यासाठी करून देतं. ऐका. मनोनी धनंजया सत्वशुद्धी गिवसी तया तीर्थाची सावाया आली कर्मे. मनोनी हे धनंजया सत्वशुद्धी गिवसी तया, ज्याला सत्वाची शुद्धी म्हणजे अंतकरणामध्ये अतिशय शुद्ध करायचं असेल किंवा अंतकरण शुद्ध करण्यासाठी ज्याप्रमाणे गंगा आदी तीर्थ या तीर्थांचं सेवन करतो, तीर्थयात्रा करतो, हिमालयाची यात्रा करतो, अनेक देवदेवतांच्या यात्रा करतो, तर हे सगळे शुद्ध करणारे जेवढे काही तीर्थ आहेत त्या तीर्थाची सावाया आली कर्मे, त्या सगळ्या पवित्र करणाऱ्या शुद्ध करणाऱ्या तीर्थांच्या बरोबर हे कर्म आले आहे. कोणतं कर्म? निष्काम भावनेने फळाची आसक्ती सोडून केलेलं कर्म हे या तीर्थाच्या बरोबरीचं आहे. नवे नवे तीर्थ हे शुद्ध करण्यामध्ये अपूर्णता राहते, तीर्थामध्ये अपूर्णता राहते. ती अपूर्णता पूर्ण करण्याकरता हे निष्काम कर्म हे त्या जीवाला परिपूर्णतेने शुद्ध करतं. म्हणून हे अर्जुना, ही कर्मे तीर्थापेक्षाही अधिक सामर्थ्यशाली होऊन गंगा यमुनादी तीर्थाच्या अर्धवट शुद्धी कार्यात सहाय्य करण्याकरता चित्तशुद्धीचा शोध करण्याकडे धावत आली आहेत. चित्ताला शुद्ध करण्याकरता हे निष्काम कर्म धावत आली, धावत. कारण बाकीचे तीर्थ हे शरीराला शुद्ध करतात, पण निष्काम कर्म रूपी तीर्थ हे अंतकरणालाही शुद्ध करतं. ऐका पुढची ओवी ज्ञानोबारायांची. तीर्थे बाह्य मळू क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जान निर्मळे सत्कर्मे. म्हणतात तीर्थ बाह्य मळू क्षाळे. तीर्थ हे शरीराचा बाह्य मळ नष्ट करणार, म्हणजे या जड शरीराला शुद्ध करणार. पण निष्काम कर्मरूपी कर्मे, निष्काम फल किंवा फळाच्या आसक्ती सोडून केलं गेलेलं कर्म हे अभ्यंतर उजळे अंतकरणाची शुद्धी करतात. एवं तीर्थे जान निर्मळे सत्कर्मे. याप्रमाणे हे तीर्थ म्हणजे अत्यंत निर्मळ आहेत. सत्कर्म रूपी तीर्थ अत्यंत निर्मळ आहेत. ते जीवाच्या अंतकरणालाही शुद्ध करतात. बाहेरची तीर्थ हे बाह्य शुद्धी करते, पण निष्काम कर्मरूपी सत्कर्मे ही आपल्याला अंतर निर्मळ करतात. ऐका पुढे ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला. तृषार्ता मरुदेशी जळे अमृते ओळली जैसी की अंधा लागी डोळ्यासी सूर्यू आला. ज्ञानोबारायांचा अजब दृष्टांत आहे की तृषार्ता म्हणजे तहानलेला, वाळवंटामध्ये
निर्जल असणाऱ्या प्रदेशामध्ये तहानेने व्याकुळ झालेला एखादा व्यक्ती, अत्यंत तहान लागली आणि तो पाणी शोधतोय, तर त्याला वाळवंटामध्ये मृगजळ दिसलं आणि तो त्याकडे धावू लागला. पण गंमत अशी झाली की जे मृगजळ होतं ते मृगजळच अमृताची वर्षाव करू लागले. मृगजळच काय करू लागले? अमृताचा वर्षाव करू लागले. अमृते ओळली जैसी मरुदेशी. अत्यंत वाळवंट प्रदेशामध्ये तहानलेल्या व्यक्तीला ती मरुभूमीच जणू काय अमृताचा वर्षाव करू लागली. किंवा दुसरा दृष्टांत ज्ञानोबाराय म्हणाले, अंधा लागी डोळ्यासी सूर्यू आला. जसा आंधळ्या माणसाला काहीच दिसत नाही, पण गंमत अशी झाली, त्या आंधळ्याच्या डोळ्यांच्या जागेच्या ठिकाणी सूर्यच येऊन बसला, तर त्याला तर सगळं जगच आता दिसणार आहे. एरवी या चामड्याच्या डोळ्यांनी काही पदार्थ दिसणार होते, पण आता सूर्यच येऊन बसल्यामुळे सगळं जग दिसतं. त्याप्रमाणे हे सत्कर्मे, फल आशा सोडून केली जाणारी कर्मे ही या पद्धतीने जीवाला अमृताला प्राप्त करून देणारी आहेत, अमर करणारी आहेत. आणखी ज्ञानोबरायांचा दृष्टांत ऐका. बुडतया नदीच धावीन नली, पडतया पृथ्वीच कळवळली, निमतया मृत्यूने दिदली आयुष्य वृद्धी. बुडतया म्हणजे पाण्यामध्ये बुडणारा, नदीमध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला नदीच वाचवायला धावून आली. जसं भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि वसुदेवांनी त्याला सुपामध्ये ठेवून भगवान श्रीकृष्णाला यमुनेच्या त्या पात्रातनं पलीकडे जात होते, त्यावेळेस ती यमुना माता भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचं दर्शन करण्याकरता ती अत्यंत उचंबळत होती आणि वसुदेवांना चालू देत नव्हती. अत्यंत भरलेली नदी, पण तीच नदी भगवंताचा पाय लागल्याबरोबर तीच नदी आता त्या वसुदेवांकरता रस्ता तयार करून दिला. त्याच पद्धतीने या निष्काम कर्म करणाऱ्या साधक, फल आशा सोडून कर्म करणारा, सत्कर्म करणारा साधक, त्याच्यासाठी जणू काही नदीच बुडतया धावी नली, बुडणाऱ्या व्यक्तीला नदीच वाचवायला आली. पडतया पृथ्वीच कळवळली, भूमीवरती पडणाऱ्या व्यक्तीला, चक्कर येऊन पडला किंवा डोंगरावरनं खाली पडणाऱ्या व्यक्तीला जमीनच धावून आली, तिने त्या व्यक्तीला उचललं. निमतया मृत्यूने दिदली आयुष्य वृद्धी. निमतया म्हणजे मरणाऱ्या, सरणावर ठेवलेल्या, मृत्यूला प्राप्त झालेल्या व्यक्तीला मृत्यूनेच आयुष्य वृद्धी दिली, त्याचं आयुष्य वाढवलं. जसं ती पतिव्रता, काय नाव तिचं, आपल्या पतीचा मृत्यू परत आणला. सावित्री. हा, सावित्रीने जसा आपल्या पतीला मृत्यूपासून सोडून आणलं, त्याप्रमाणे मृत्यूला पोचलेला जीवाला जणू काही मृत्यूनेच आयुष्य वृद्धी दिली. आता कोण मारेल त्याला? त्याप्रमाणे हे निष्काम बुद्धीने केलं गेलेलं सत्कर्मच या साधकाला अमर करणार आहे, वाचविणार आहे, तारणार आहे. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता. त्याप्रमाणे मुमुक्षुला
या कर्माच्या बंधनापासून कर्मानेच सोडलं. म्हणजे सकाम कर्म या मुमुक्षुला कर्माला बंधनकारक होतं, पण तेच कर्म जेव्हा निष्काम बुद्धीने केलं तर ते कर्मच त्या कर्मबंधनापासून सोडवणारं झालं. जैसा रस रीती मरता राखीला विषय. एखादा मनुष्य मरतोय आणि त्या मरणाऱ्या व्यक्तीला विषाची मात्रा रसायनाच्या पद्धतीने, म्हणजे आयुर्वेदामध्ये विष सुद्धा मरणाऱ्या व्यक्तीला तारक ठरतं, जिवंत करतं. म्हणून विषच जर रसायनाच्या मात्रेने दिलं आणि तो मरणारा व्यक्तीला सुद्धा ते विष आहे, पण ते विषाने जिवंत केलं. तुम्हाला माहिती असेल सर्पदंशाने मेलेल्या व्यक्तीला जी लस दिली जाते, जे इंजेक्शन दिलं जातं, ते सुद्धा सापाच्या विषापासूनच बनवलेलं असतं. फक्त त्याची मात्रा ठरवलेली असते. म्हणून मरणाऱ्या व्यक्तीला विषाची मात्रा देऊनच जिवंत करणे, त्या पद्धतीने कर्माने बद्ध होणारा, कर्माने नरकाला पोचणाऱ्या व्यक्तीला हे कर्मच निष्काम भावाने केलं म्हणजे त्याला स्वर्गाला, मोक्षाला, परमात्म प्राप्तीला पोचविणार आहे. तैसे एक हातवटिया कर्मे कीजती धनंजया बंधकेची सोडवावया मुख्य होती. तैसे त्याप्रमाणे हे बंध निर्माण करणारी कर्मे एका विशिष्ट हातवटीने, विशेष अशा पद्धतीने जर या कर्मफलाचा त्याग करून आचरण केले तर बंधकेची सोडवावया मुख्य होती. कर्म बंधनाला सोडवण्याकरता हीच कर्मे प्रमुख होतात. हीच सत्कर्मे आपल्याला कर्मबंधनापासून सोडवतात. ऐका पुढे. आता तेची हातवटी तुझ सांगो गोमटी जया कर्मा ते किरटी कर्मची रुसे. हे अर्जुना, या कर्म करण्याची हातवटी पद्धत मी तुला अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगणार आहे. ती तू चांगल्या अवधानपूर्वक ऐक. कारण कर्मा ते किरटी कर्मची रुसे, या कर्मानेच या कर्माचा नाश करायचा आहे. म्हणून कर्मावर रागावते कर्मच आपल्याला कर्माचा नाश करणार आहे. म्हणून हे अर्जुना, या कर्माची हातवटी निष्काम कर्म, फलासक्तीचा त्याग करून केलं जाणारं सत्कर्म, हे सत्कर्मच आपल्याला कर्मबंधनापासून मुक्त करणारं आहे, असं या ठिकाणी भगवंतांनी, ज्ञानोबारायांनी स्पष्ट केलं आहे. त्यापुढे पुन्हा 6वा श्लोक आहे. तो 6वा श्लोक आपण उद्या बघूया. सगळ्यांना प्रार्थना आहे की तुम्ही 9:35लाच या, वेळ करू नका. बाकी भाग आपण उद्या, बरं उद्या रविवार आहे, उद्या पाठ बंद राहील. उद्या गीतेचा पाठ होणार नाही. जय रे. जय गुरुदेव.